हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. तर हा व्हिडिओ आहे हनुमान जयंतीच्या दिवशीचा संध्याकाळचा व्हिडिओ. तर संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता. मस्त आता सूर्यास्त होत आलेला आहे, पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसत आहेत. तर मी तयारी वगैरे केलेली आहे आणि इथं बघू शकता हे आपलं आंब्याचं झाड. तर छान असे आंबे आलेले आहेत आणि इथं बघू शकता बायका ह्या ज्या आहेत ना मंदिरातून घरी चाललेले आहेत, बाकीचे लोक मंदिरात चाललेले आहेत. प्रचंड अशी गर्दी झालेली आहे मंदिराकडे, पण मी काही मंदिराकडे गेली नव्हती. सकाळी एकदाच गेलेली आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर आता हा संध्याकाळचा आहे, तर संध्याकाळी प्रचंड अशी गर्दी होती. तर बघू शकता असे भरपूर असे जण जात होते, म्हणजे अर्धं गाव इकडं मंदिरात होतं आणि अर्धी लोक जी आहेत गावातली ती गावात होती, असं होतं. खूप जास्त गर्दी होती. तर इथं कसं दिवसभर थोडं बायका कमी होत्या. मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जास्त करून माणसंच जातात मंदिरामध्ये नैवेद्य दाखवायला. पण आता इथं संध्याकाळचा टाईम झालेला होता, त्याच्यामुळे मग इथं बायकासुद्धा आहेत मंदिरात जाण्यासाठी. आता इथं कसं हा एकच दिवस असतो ना, मैत्रिणी वगैरे असतात, सगळ्या भेटतात तर शाळेच्या वगैरे, त्याच्यामुळं त्या भरपूर गर्दी करून सगळ्या एकत्र अशा फिरत असतात, मस्त मजा करत असतात. तर इथं पाहू शकता बघा, इथं लहान मुलं आहेत, मोठी माणसं आहेत, वयस्कर आहेत, अगदी सगळ्या वयाची लोक आहेत. सगळेजण अगदी देवाचं दर्शन घेण्यासाठी एकदम असे आतुर झालेले आहेत, असं बघू शकता. तर सुंदर असं हे वातावरण, सुंदर असं दिसत आहे. संध्याकाळचा क्षण आहे हा. तर खूप छान वाटत होतं. खरं तर मी सुद्धा जाणार होती, पण मी कंटाळा केला खरं तर जायचा, मी नाही गेली. त्याच्यानंतर डायरेक्ट रात्रीच गेलेलो आहोत मंदिरामध्ये. संध्याकाळी म्हणजे पालखी जेव्हा आली तर तेव्हाच गेलो, कारण हा टाईम जो आहे तो 6, 6:30, 7 वगैरे वाजलेले आहेत हा टायमाला. हा जो टाईम तुम्हाला दिसत आहे, आता पालखी होती ना ती 9:30 वाजता होती रात्रीच्या. तर आम्ही तेव्हा पुढे गेलो. आता हे प्रांजलने शूट घेतलेलं आहे, बघू शकता. मस्त गोव्याला गेल्याचा फील येतोय की नाही मंडळी, सांगा बरं. तर इथं बघू शकता. आता बघा हे रात्रीचा टाईम झालेला आहे, तर रात्रीच्या अशा गाड्या येत जात होत्या. गर्दी खूप होती, भरपूर जण होते. तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच की जेवढ्या बायका तुम्हाला दिसल्या मगाच्या एका व्हिडिओमध्ये, एका क्लिपमध्ये, तर तेवढ्याच बायका, तेवढेच माणसंसुद्धा आता या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. तर इथं बघू शकता. आता इथं कसं पालखी घेऊन येतात, गावामधल्या मंदिरातून पालखी येते. आणि मी जर सकाळी तुम्हाला दाखवलं जे रानामध्ये मंदिर आहे त्या मंदिराकडे जाऊन तिथून पुन्हा तिकडे आरती वगैरे होते आणि पुन्हा मग तिथून देव पुन्हा त्या पालखीमधून बसून पुन्हा गावात येतो. इथं बघू शकता. आता इथं देवाचा घोडा आहे हा. तर चला आता व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसं वाटतंय ते कमेंट करून मला नक्की सांगा. किती पण ते एकदम रेड कलरमध्ये दिसतात. हे बघा आरवची बागा. मथुर होय. तर मंडळी बघू शकता किती गर्दी आहे ते. हे सर्वजण आता देवाची पालखी घेऊन चाललेले आहेत. आता आमचं वासरू जे आहे ना, हे माणसं जास्त बघतंय आणि मग ते ओरडतंय जोरजोरात. त्याचं नाव आहे मथुर. तर प्रांजल त्याला सारखी आवाज येते की मथुर का ओरडतोय. आता ही पालखी बघा, ही रिटर्न येते. आता हिचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे पालखीचं. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत पालखीचं दर्शन घ्या.
आता ही जी पालखी आहे ना, ही मंदिरापासून चालू झाली. आता ही गावामध्ये जाणार, तर ही आमच्या घरापासून सुरुवात होते. तर इथं बघू शकता, आता इथं सर्व बायका दर्शन घेत आहेत. आता इथं काय करतात, लहान मुलांना खाली पालखीच्या खाली झोपवतात आणि त्याच्यावरतून जातात. तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये 1-2 क्लिप मी जोडलेल्या आहेत तिथं. तर इथं बघू शकता भरपूर गर्दी होती. सगळेजण गावावरून, मुंबईवरून, कुठून असे बाहेरून माणसं येत असतात जत्रेसाठी. कारण हा एकच दिवस असतो जत्रेचा. तर त्या दिवशी खरंच खूप म्हणजे एक वेगळंच वातावरण असतं, एकदम पॉझिटिव्हिटी असते. तर इथं बघू शकता, आता बघा सर्वजण दर्शन घेत आहेत. तर तुम्हाला इथे बघा लहान मुलाला इथं चादर अंथरून ठेवलेली आहे म्हणजे झोपवण्यासाठी. पण नंतर ती चादर बाजूला केली आणि डायरेक्ट खाली जमिनीवरती झोपवलेलं आहे. तर अशी प्रथा आहे की लहान मुलांना देवाचा आशीर्वाद मिळावा, तर त्यासाठी हे सर्व केलेलं असतं. तर बघू शकता, आता इथं तुम्हाला दिसेलच पुढे, इथं लहान मुलाला खाली झोपवतात आणि त्याच्यावरतून ती पालखी घेऊन जात असतात. पण हे करताना किती काळजीपूर्वक करावं लागत असेल, बघू शकता या पद्धतीने असं. तर अशी प्रथा आहे. तुमच्या गावाला आहे का बरं अशी प्रथा, नक्की कमेंट करून सांगा. तर चला मंडळी, हा पूर्ण व्हिडिओ आता तुम्ही एन्जॉय करा बरं, आणि कसा वाटतो ते कमेंट करून मला नक्कीच सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि हो तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. तर आता बघू शकता, अशी झाली आपली ही जत्रा. आणि नंतर आम्ही इथं आलो मंदिरामध्ये. तर हेच ते मंदिर आहे. अगोदर पालखी दुसऱ्या मंदिरातून जो दुपारी व्हिडिओ शूट केला तिथून येते, इथं येऊन थांबते. तर इथं बघू शकता आम्ही दोघं पण मग इथं आलो. प्रांजल तिच्या मैत्रिणीसोबत गेली होती आणि नेमकी ती आम्हाला दिसत नव्हती. खूप वेळानंतर ती सापडली आणि आम्हाला बघून ती खूप रडायला लागलेली होती. तिला थोडंसं समजवलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा देवळात आलो. तर इथं देवाचं दर्शन वगैरे घेतलं. बाजूला आपल्या स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तिथंसुद्धा गेलो. तर हे आहे आपलं ज्योतिबाचं मंदिर. आणि गावामध्ये होतं ते दुसरं एक मंदिर, तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तुम्हाला. तर इथं मग आम्ही थोडंसं तिला शांत केलं, तिला विचारलं काय पाहिजे का. तर तिचा मूड थोडासा खराबच होता. नंतर मग इथं 1-2 व्हिडिओ वगैरे काढले आणि म्हटलं चला आता याच नोटवरती आपला आजचा व्हिडिओ आपण इथंच एंड करतो आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला का व्हिडिओ, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो तुम्ही जर का इथपर्यंत आपला व्हिडिओ बघितला असेलच तर नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करा आपल्या चॅनलला जर का केलं नसेल तर. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.